हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नेरूळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड. हार्बरसह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत. वाशी ते पनवेल अपडाऊन मार्ग ठप्प. प्रवाशांना मनस्ताप. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक. रेल्वे प्रशासनावर थोड्याच वेळात धडक मोर्चा. गावदेवी मैदान ते ठाणे स्टेशनपर्यंत मोर्चा धडकणार. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष. जगात पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांच्या सदस्यांना पंतप्रधान मोदी आज भेटणार. खासदारांचे अनुभव ऐकून आभार मानणार. अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणार. पहिली यादी 10 ऐवजी 26 जूनला. विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त. पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावामध्ये मूर्तींचं विसर्जन करण्यावरती सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. राज्यात सोमवारी कोरोनाचे 65 नवे रुग्ण. पुण्यामध्ये सर्वाधिक 26 रुग्णांची नोंद. जानेवारीपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 17,292 वर. राज्यात पावसाला पोषक वातावरण. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मात्र संपूर्ण राज्यामध्ये शुक्रवारनंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट. भारताकडून हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारा धोनी 11वा खेळाडू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनच्या अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. क्रिकेट वर्तुळात धक्का आणि आश्चर्यही.